हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण भरती 2023-24च्या ज्या काही पोस्टसाठी एक्झाम झालेल्या होत्या त्याचा रिझल्ट डिक्लेअर झालेल्याबद्दल काही मुद्दे मांडणार आहे. प्लस ज्या पोस्टच्या एक्झाम्स झालेल्या नाही आहेत त्याची एक्सपेक्टेड डेट काय आहे किंवा ती एक्झाम कधी होऊ शकते हे सगळे पॉईंट्स डिस्कस करणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर महावितरण भरती 2023-24मध्ये जे काही पदं असतील किंवा पोस्ट असतील त्यामध्ये अकाउंट असिस्टंट आलं, असिस्टंट इंजिनियर किंवा ज्यालाच आपण ई म्हणतो, ज्युनियर इंजिनियर ज्यालाच आपण JE म्हणतो, विद्युत सहाय्यक, या सगळ्या पोस्ट असतील. ओके, तर JE किंवा ज्युनियर इंजिनियर ज्यालाच आपण डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग किंवा DET म्हणतो, त्यानंतर असिस्टंट इंजिनियर किंवा AE ज्यालाच आपण ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी असं म्हणतो. तर 1 इयर प्रोव्हिजनली असल्यामुळे महावितरणने त्याला असं नाव दिलं. ओके, तर अकाउंट असिस्टंटची असेल किंवा ज्युनियर इंजिनियरची असेल, असिस्टंट इंजिनियरची असेल, एक्झाम्स ऑलरेडी कंडक्ट झालेल्या आहेत ऑक्टोबरमध्ये आणि ITI बेसवर त्या विद्युत सहाय्यकच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या अजून पेंडिंग आहेत, झाल्या नाही आहेत. सो त्याची स्टुडंट्स आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब एंडपर्यंत ती एक्झाम होण्याची शक्यता आहे. ओके, तो असिस्टंट अकाउंटंट असेल, ज्युनियर इंजिनियर असेल, असिस्टंट इंजिनियर असेल, ज्या झालेल्या एक्झामचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले आहेत. सो ऑक्टोबरमध्ये झालेल्या एक्झामचे रिझल्ट जवळपास 3 महिन्यांनी डिक्लेअर झालेले आहेत आणि लागलेल्या रिझल्टमध्ये बऱ्याच कमी आहेत किंवा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या नाही आहेत. त्यामुळे ज्या काही स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली आहे, ज्यांनी काही प्रिपरेशन करून एक्झाम दिलेली आहे, त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे. ओके, तर जे काही स्टुडंट्सचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेटसुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. 21 to 28 जानेवारी 2025 ही डेट डिक्लेअर केलेली आहे. सिलेक्टेड स्टुडंटचं हार्दिक अभिनंदन, बिकॉज त्यांच्या हार्डवर्कमुळे त्यांचं जे काही सिलेक्शन आहे ते झालेलं आहे. पण बाकीचे जे काही स्टुडंट्स सिलेक्ट झालेले नाही आहेत त्यांच्यात नक्कीच नाराजी आहे. डिक्लेअर झालेल्या रिझल्टमध्ये स्टुडंटचे मार्क्स दिलेले नाहीत, प्लस त्यांनी फायनल कट ऑफ तर दिला आहे, पण फायनल कट ऑफ म्हणजे ऑप्टेन मार्क्स नव्हेत. तर त्यांनी तिथं स्टुडंट्सला जेवढे मार्क्स मिळालेत ते तिथं क्लिअरली मेन्शन करायला हवं किंवा कोणत्या बेसिसवरती त्या पर्टिक्युलर स्टुडंटचं सिलेक्शन त्यांनी केले हे सुद्धा त्यांनी तिथं व्यवस्थित सांगितलेलं नाही आहे. ओके, मग गेटच्या बेसिसवर जर तुम्ही रिझल्ट डिक्लेअर केला आहे तर त्यासाठी किती रिझर्वेशन होतं हे तुम्ही सांगायला पाहिजे, ते पण तुम्ही सांगितलेलं नाही आहे. नंतर स्टुडंटचे मार्क्स, त्याचं रँक, गेट स्कोर हे पण त्यात मेन्शन केलेलं नाही आहे. ओके, मग एक्झाम शिफ्ट्समध्ये कंडक्ट झालेलं आहे त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल व्हेरी होऊ शकते. मग हीच मुळात एक्सेप्टेड गोष्ट नाही आहे. मार्क्सचं नॉर्मलायझेशन केलं आहे त्यांनी आणि त्यानुसार त्यांनी मार्क्स थोडंफार नॉर्मलाइज करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यात कोणाचे मार्क्स कमी झाले आहेत, कोणाचे जास्त झाले आहेत, पण एक्झॅक्ट किती मार्क्स मिळालेत हे मात्र कुणालाही कळालेलं नाही आहे. सिलेक्टेड स्टुडंट्स जे आहेत त्यांचे पण मार्क्स इथं कळालेले नाही आहेत. ओके, सो माझी महावितरणला विनंती आहे की त्यांनी रिझल्टमध्ये ट्रान्सपरन्सी ठेवावी. जे स्टुडंट सिलेक्ट झालेले आहे किंवा जे स्टुडंट सिलेक्ट झालेले नाही पण आहेत त्यांचे पण मार्क्स डिक्लेअर करायला हवे, त्यांचे रँक डिक्लेअर करावे, गेटचे मार्क्स कोणत्या बेसिसवरती किंवा कसे त्यांनी कन्सिडर केले हे सुद्धा सांगावं. अशा प्रकारे या गोष्टीला लगेचच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल अशी आशा आहे. सो थँक्यू. जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.